झी 24 तास एक पाऊल पुढे। गेल्या 300 वर्षापासून संतांनी सुरू केलेल्या पंढरीची वारीची परंपरा आजही कायम आहे। याच वारीतून आता सामाजिक संदेश देणाऱ्या आणि पर्यावरणविषयी जनजागृती करणाऱ्या दिंड्याही सहभागी होऊ लागल्यात। पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने देखील अशाच पर्यावरण दिंडीचं आयोजन गेली 4 वर्ष केली जाते। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार यांनी। संत तुकाराम महाराजांनी म्हटले, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे। तसंच ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या साहित्यामधून पर्यावरणाचा संदेश दिलेला आहे आणि या दोन संत महात्म्याचे जे बोल आहे तेच पुढे नेत आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या वतीने पर्यावरण दिंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। गेले 4 वर्ष ही दिंडी आळंदीपासून पंढरपूरपर्यंत जात असताना जे भक्तगण असतात किंवा जे वारकरी असतात त्यांना पर्यावरणाचं महत्त्व पटवून देते आणि भारुडं गवळणी असे वेगवेगळे कार्यक्रम करून ही दिंडी जी आहे ती पर्यावरणाचे जे महत्त्व आहे ती नागरिकांना सांगत असते। एकूणच पर्यावरणाची जनजागृती करण्याचा या दिंडीचा प्रयत्न आहे आणि गेली 4 वर्ष अविरतपणे ही दिंडी आपला पूर्ण कार्यक्रम साध्य करत आहे। आपल्याबरोबर या दिंडीचे मार्गदर्शक आहेत डॉक्टर प्रकाश खांडगे। आपण त्यांना विचारूयात, सर मला सांगा की तुम्ही गेली 4 वर्ष या दिंडीचं मार्गदर्शन करताय, एकूणच काय सांगाल या दिंडीविषयी? महाराष्ट्र शासनाचा पर्यावरण विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र कला संस्कृती मंच यांच्या संयुक्त विद्यमानं दरवर्षी पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी हा उपक्रम राबविला जातो आणि त्याचा मूळ उद्देश असा आहे की पर्यावरण जागृतीचा संदेश हा कडून महाराष्ट्राच्या कोट्यावधी जनतेला पोहोचावा हा त्याच्या मागचा उद्देश आहे। आणि या पर्यावरण दिंडीतून झाडं लावायची, झाडं जगवायची, प्लास्टिकचा वापर टाळायचा, नद्या प्रदूषित न करू नयेत अशा पद्धतीचा वेगवेगळा संदेश दिला जातो आणि कीर्तन, भारुड, पोवाडा यासारख्या लोकमाध्यमांमधून अतिशय परिणामकारकरित्या दिंडीच्या मुक्कामाच्या ठिकाणी हा उपक्रम राबविला जातो। गेली 4 वर्ष तुम्ही आळंदी ते पंढरपूर या दिंडीच्या माध्यमातून हा उपक्रम राबवता आहात, काय सांगाल? एकूणच लोकांचा तुम्हाला प्रतिसाद कसा? या दिंडीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची संख्या वाढत आहे, एकूणच काय सांगाल? एकूणच अतिशय चांगला प्रतिसाद या दिंडीतून या लोकप्रबोधनाच्या चळवळीला मिळतो आहे। कारण संत गाडगे महाराजांनी जो ग्राम स्वच्छतेचा संदेश दिला तोच संदेश या दिंडीमार्फत, पर्यावरणाचा संदेश या दिंडीमार्फत लोकांपर्यंत पोहोचतोय। एकूणच आपल्याला माहिती आहे की गेले 300 वर्षची जी ही दिंडीची पूर्ण जी प्रथा आहे, परंपरा आहे, गेले 300 वर्ष ज्ञानेश्वर महाराजांची पालखी म्हणा, संत तुकाराम महाराजांची पालखी म्हणा जात असते पंढरपूरला, परंतु गेले 4 वर्षापासून हा जो उपक्रम सुरू आहे हा नक्कीच एक कौतुकास्पद उपक्रम म्हणता येईल। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडभोरसह अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।